नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही फिरायला जात आहोत कारण आज भाऊबीज आहे. तर आम्ही कुठे जात आहोत, कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगते. आम्ही आता सगळे आलो आहोत रेल्वे स्टेशनला कारण आम्ही कोल्हापूरला रेल्वेने जाणार आहोत. तर गाईज फायनली आमची ट्रेन आता सुरू झालेली आहे. आता आम्ही जात आहोत. मी तर खूप एक्सायटेड आहे कारण मी सेकंड टाईम रेल्वेमध्ये बसत आहोत. खूप वर्षांनी फर्स्ट टाईम बसलेलो ते तुम्ही बघितलं आहे मिनी ब्लॉगमध्ये, माझ्या सेकंड मिनी ब्लॉगमध्ये. तर मी खूप जादा एक्सायटेड आहे. आम्ही आज 3 जण इथं बसलो आहोत. तर ही 2 जण आम्ही ज्या ठिकाणी चाललो तिथं जाऊन आलेले आहेत. पण मी खूप वर्षानंतर, मी लहान असताना गेलते, त्याच्यानंतर खूप वर्षानंतर मी आज जात आहे. हा प्लॅन आमचा अचानक ठरला. आज भाऊबीज आहे त्याच्यामुळं. कोल्हापूरला पोचणार आहोत. आणि ही बघा कशी झोपल्या. तिला झोप आलती म्हणून ती निवांत झोपून टाकल्या आणि आम्ही दोघं सगळं एन्जॉय करत बसलो आहोत. आणि आमची फॅमिली निवांत पुढं बसून काय ना काय खात आहे. तर गाईज आता आम्ही फायनली कोल्हापूरमध्ये पोचलो आहोत. सगळेजण रिक्षा हुडकत आहेत. आम्ही ज्या प्लेसला जाणार आहोत मी तिथं जाऊनच सांगते की आम्ही कुठं जाणार आहोत, त्याच्यासाठी सगळेजण रिक्षा हुडकत. तर गाईज आता आम्ही रिक्षात बसलो आहोत. आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणसाठी जाण्यासाठी आम्ही रिक्षा केलेली आहे. तर आम्ही तिथं जाणार आहोत. मी तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगते की आम्ही नेमकं कुठं जाणार आहोत. आणि आमच्या रिक्षाला आता काहीतरी झालं आहे, त्याच्यामुळं आणि जरा आम्हाला उशीर होणार आहे. तर गाईज आता आमची रिक्षा चांगली झालेली आहे. आम्ही आता जात आहोत. त्यांनी आमच्या पहिला पोचलेले आहे. बघू, कंटिन्यू कर. गाईज आम्ही फायनली पोचलो आहोत. आता मी तुम्हाला सांगते मी कुठं आले. मी आले कोल्हापूरच्या शाहू पॅलेसमध्ये. तर आम्ही सगळे आलो आहोत. थोडे मेंबर्स तिकडं आहेत आणि आम्ही आता जाणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. हे सगळे आमचे मेंबर्स असे बसलेले आहेत. तिकीट काढत आहोत कारण शाहू पॅलेसमध्ये जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी गरज आहे. आणि ते सगळेजण असे बसलेले आहेत. आणि आता आम्ही शाहू पॅलेसमध्ये जाणार आहोत. गाईस तुम्ही बघू शकता खूप मस्त असे झाडं आहेत. खूप मस्त असा व्ह्यू आहे इथं. आणि इथं बाकीचे मेंबर्स आहेत. गाईज आम्हाला इथं तोफ बघायला मिळालेली आहे. खूप मस्त अशी तोफ आहे. हे बघा, हे असे उभारलेले आहेत कारण यांना हे बघायचं आहे म्हणून हे सगळे असे उभारलेले आहेत. खूप मस्त असा व्ह्यू आहे. हे बघा काय शाहू पॅलेसचा तलाव. हे अजून एक व्लॉगर आहेत. हरणं बघण्यासाठी कसं पळत आहात सगळेजण. गाईज हरिण बघा, हे रिअल आहेत. गाईज आता आम्ही मेन पॅलेस मध्ये एंटर करणार आहोत सगळेजण. गाईज अजून एक इथं तोफ आहे, पण मे बी नकली आहे का रिअल आहे मला नाही माहित. पण ही तोफ आहे. आणि बघा कसं बघत आहेत सगळेजण. चिवडाचा प्रोग्राम चालू आहे. चकली चिवडा खात आहे त्यांनी सगळेजण. खूप मस्त असा वाडा आहे हा. खूप मस्त आहे. जुन्या काळचा आहे हा वाडा. गायजाने मला कमळ बघायला घेऊन आल्यात, पण ह्या तलावामध्ये मला कमळ कुठंच दिसना झालंय. ए कुठं आहे कमळ? गाईज वाडा बघा कसला मस्त वाडा आहे हा. वाव. हा बघा अजून एक ब्लॉगर. ए चप्पल काढायचा. पकडापकडीचा डाव चालू आहे. गाईज हे घड्याळ चालू आहे. 4 वाजले. होय 4 वाजले करेक्ट. तर गाईज आम्ही आता शाहू पॅलेसमधनं बाहेर आलेलो आहोत आणि आता अंबाबाईच्या मंदिरला जाणार आहे. सांगा लागल्यात, बघू कुठं घेऊन जातात. तर गाईज आम्ही आता कोल्हापूरमध्ये आलो आहोत. आम्ही मुखदर्शन केलं कारण रांग खूप मोठी होती, त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन केलं.
आणि आता सगळेजण तिकडं बसले आहेत आणि आम्ही थोडं काय आम्हाला पाहिजे होतं म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. आम्हाला देवीचं मुकुट घ्यायचं आहे ते विचारण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. कितीला? 550. हे बघा आमची संत्री पार्टी चालू आहे गाईच आणि आम्ही इथं उभारलो आणि निवांत संत्री खात बसलो. गाईज आम्ही रेल्वे स्टेशनला आलो आहोत. अजून वेळ आहे म्हणून सगळेजण इथं चहा पित आहेत. सुद्धा चहा पित आहे. बघा लोंबकळणं चालू आहे इथं. तर गाईज आम्ही आता सगळे घरी पोचलो आहोत. पण मी हा व्लॉग इथे एंड नाही करणार. अजून खूप काय होणार आहे तर मी तुम्हाला सांगते मी कुठं चालले. त्याला इथं सगळी जेवायला बसल्यात. हॅलो गाईज, तर आज आहे डे 2. मी काल व्लॉग घेतला नाही कारण आम्हाला घरी यायला खूप उशीर झालता. मी तुम्हाला काल सांगणार होते की आम्ही कुठं गेलतो. तर आम्ही गेलतो आमच्या दुसऱ्या घरी. तिथं आम्हाला जेवायला बोलवलेले त्याच्यामुळे आम्ही तिथं गेलतो. त्यामुळे आम्हाला घरी यायला खूप वेळ झाला. ती तुम्ही फुटेज बघितला असशील. मग जेवण झाल्यावर थोडं गप्पातन चालू होत्या त्याच्यामुळे मी काहीच फुटेज घेतले नाही. आम्ही डायरेक्ट घरी आलो कारण खूप कंटाळा आलता. त्याच्यामुळं मी आज व्लॉग एंड करत आहे. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि काही चुकी झाली असेल तर सॉरी आणि थँक्यू फॉर वॉचिंग व्लॉग. अजून एक व्लॉग मी तुमच्या भेटीला लगेच आणेन थोड्या दिवसात. थँक्यू.